बातम्या आहे जुन्नर तालुक्यातील शिरोली बोरी येथून। न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बोरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माजी विद्यार्थी संघटना शिरोली सुलतानपूर तसेच अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोलीतर्फे आळे या ठिकाणी सांस्कृतिक कला महोत्सव 2025 हा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या कला महोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले अपघातग्रस्तांचे बचाव कार्याचे प्रात्यक्षिक। हायस्कूलचे आरएसपी शिक्षक अधिकारी योगेश शेळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी अपघातग्रस्त व्यक्तींचे बचाव कसे करावे, अपघातग्रस्त व्यक्ती उचलून नेण्यासाठी काही क्षणातच स्ट्रेचर कसे तयार करावे याचे अतिशय सुंदर व कल्पक प्रात्यक्षिक सादर करून जनजागृती करण्याचा स्तुत्य असा उपक्रम केला। विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका उषा भारती व मुख्याध्यापक महेंद्र बोराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले। या महोत्सवास तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा समिती अध्यक्ष राजू शेठ पोळ व सुभाष शेठ खिलारी, बाळासाहेब किलबिले, शिवराम गुंजाळ, सातपुते गुरुजी, रोहिणी गिलबिले, केंद्र प्रमुख अशोक हंडे, सुनीता ढगे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे, सरपंच प्रिया खिलारी, उपसरपंच दत्तात्रय डावकर यांनी विशेष परिश्रम घेतले। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी। पाहुयात। बऱ्याच वेळा आपण समाजभाज विसरून मोबाईलच्या शूटिंगमध्ये आपण व्यस्त असतो, परंतु हे चित्र बदलायला हवं यासाठी ही मुलं या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करून दाखवणार आहेत की अपघातग्रस्तांना उचलायचं कसं, स्ट्रेचर करायचं कसं। तर या ठिकाणी हे थोड्याच एकदम छोट्याशा नाटिकेमधून हे आपल्याला सादर करतील। या ठिकाणी एक आपण अपघात दृश्य दाखवणार आहोत। 2 मोटरसायकलवरती या ठिकाणी हे व्यक्ती जात आहेत आणि यांचा या ठिकाणी अपघात झाल्यानंतर त्यांचं बचाव कार्य कसं केलं जाईल हे थोडक्यात आपल्या या ठिकाणी दाखवलं जाईल। अपघात झाल्यानंतर हे व्यक्ती ज्यावेळेस खाली पडलेले असतात, ॲम्ब्युलन्सला आपण तात्काळ फोन करायचा। 108 या नंबरवरती फोन केल्यानंतर आपण ह्या अपघातग्रस्तांना अपघात स्थळावरून उचलून बाजूला ठेवायचे। तर ते उचलण्याच्या काही पद्धती असतात, यांना इंजुरी जास्त वाढू नये यासाठी उचलण्यासाठी काही शास्त्रीय पद्धत आहेत। तर ती एक पद्धत आपण या ठिकाणी दाखवणार आहे। ह्या व्यक्तीचा पाय मोडलेला आहे आणि पाय मोडलेल्या व्यक्तीला उचलायचं कसं, 3 हाताची बैठक करायची कशी हे विद्यार्थी आपल्याला दाखवतील। आणि त्यानंतर ह्या 2 व्यक्तींना स्ट्रेचरवरती उचलायचं कसं, स्ट्रेचर बनवायचं कसं, आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्याचा वापर करून स्ट्रेचर बनवायचं कसं ते आपण दाखवणार आहोत। प्रथमतः हा पाय मोडलेला व्यक्ती जो आहे हा उचलायचा कसा हे आपल्याला या ठिकाणी हे विद्यार्थी दाखवतील। 3 हाताची बैठक ही अशा पद्धतीने करायची आहे। ही 3 हाताची बैठक आहे, अतिशय सोपी आहे। याच्यावरती आपण कितीही जड व्यक्ती असला, कितीही वजनाचा, तरी आपण तो सहज उचलू शकतो। चौथा जो हात आहे ह्या व्यक्तींचा, तर तो हात या ठिकाणी पाय मोडलेला जो पाय आहे तो सरळ धरण्यासाठी आपण तो हाताचा वापर करणार आहे, म्हणून याला म्हणायचं 3 हाताची बैठक। धन्यवाद। आता या ठिकाणी हे 2 व्यक्ती पडलेले आहेत, आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्याचा वापर करून आपण स्ट्रेचर बनवायचं कसं ते या ठिकाणी आपण पाहणार आहे। यासाठी फक्त 2 काठ्या आणि चादर किंवा बेडशीटची आपल्याला आवश्यकता आहे आणि ती सहज उपलब्ध होऊ शकते। जर त्या परिसरामध्ये जर अपघात झालेला असेल तर आपण स्ट्रेचर बनवायचं कसं ते आपण 2 मिनिटात पाहूयात। नाही त्यांना वाटून दिलं। या ठिकाणी बेडशीट आपण आथरलेला आहे, त्याच्यावरती हे 2 काठ्या ठेवायच्या। काठ्या जरा थोड्याशा मजबूत असल्या पाहिजेत आणि याचा वापर करून आपण स्ट्रेचर तयार करू शकतो। अतिशय भक्कम स्ट्रेचर होतं, याच्यावरती कितीही वजनाचा माणूस आपण याच्यावरती सहज वाहून नेऊ शकतो। हे पहा, अशा पद्धतीने आपण स्ट्रेचर बनवलेला आहे की जे अतिशय भक्कम असेल, याच्यामधून व्यक्ती पडण्याची शक्यता ही फारच कमी आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण सहज स्ट्रेचर बनवू शकतो। म्हणजे ॲम्ब्युलन्स आणि ॲम्ब्युलन्समध्ये स्ट्रेचरची वाट न पाहता आपण अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीला रस्त्यावरून दुसरीकडे सहज आपण वाहून नेऊ शकतो।
आता दुसरा एक प्रकार आहे स्ट्रेचर बनवण्याचा. जर आपल्याकडे टी शर्ट घालून काही व्यक्ती असतील किंवा घराशेजारी किंवा आसपास जर अपघात झाला असेल आणि टी शर्ट्स उपलब्ध असतील तर टी शर्टचा वापर करून आपण स्ट्रेचर कसं बनवू शकतो ते आता आपण पाहूयात. हे पहा, अशा पद्धतीने टी शर्ट काढण्याची पद्धत आहे की अशा पद्धतीने बांबू धरावे लागतात आणि मग ते टी शर्ट्स आपण अशा पद्धतीने काढले की त्याचं सहज एक भक्कम स्ट्रेचर आपण या ठिकाणी तयार करू शकतो. आणि विद्यार्थ्यांनी अतिशय कौशल्यपणे आपल्याला ते दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने स्ट्रेचर तयार झाले. फक्त टी शर्ट्स काढण्याची पद्धत आणि त्याला लावण्याची पद्धत ही आपण एकदा समजून घेतली पाहिजे की मग आपण या ठिकाणी स्ट्रेचर बनवू शकतो.